स्टँडर्ड 10ची फर्स्ट पोयम आहे इंग्लिशची, अ टीनेजर्स प्रेयर. त्याचं आपण ॲप्रिसिएशन बघणार आहोत. ॲप्रिसिएशन मी इथे लिहिलेलं आहे. टायटल आहे अ टीनेजर्स प्रेयर आणि ही पोयम आहे जे मॉर्स यांची. ओके, टायटल इज व्हेरी सिम्पल अँड स्ट्रेट. आपल्याला त्याच्यातून लगेच आयडिया येते की ते टीनेजरचं काहीतरी म्हणणं, त्याची प्रार्थना याच्यातून आपल्याला लक्षात येणार आहे. ओके, सो the theme of the poem is a teenager's dilemma about making the right decisions and his or her request to the God for his help and guidance to choose the right path. म्हणजे त्या टीनेजरची, म्हणजे तुमच्यासारख्याच त्या टीनेजरची देवाला प्रार्थना आहे की माझा जो मार्ग आहे, मला जे करिअर चूज करायचे किंवा मला योग्य डिसिजन घेण्यासाठी मदत कर. द राईम स्कीम इन दी पोएम इज ABCB. ABCB ही राईम स्कीम आहे, लक्षात ठेवा. थ्रू दी होल टोन ऑफ द पोएम इज वन ऑफ ॲपॉस्ट्रॉफी. ओके, द लाईन प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड स्टँड्स आउट ॲज गुड एक्झाम्पल ऑफ द फिगर ऑफ स्पीच. ओके, आणि 5 स्टांजाज आहेत ह्या पोएममध्ये. इट इज अ शॉर्ट बट वेल स्ट्रक्चर्ड पोएम. It is easy to understand. In the first 2 stanzas, the speaker, means the teenager, thinks about his burden of making choices. म्हणजे त्याला टेन्शन आले थोडक्यात म्हणायचं तर, की आता तुमची 10th होणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे करिअर चूज करायची वेळ येणार आहे. तो थोडा कन्फ्यूज आहे की मी काय करू, माझा जो चॉईस असणार आहे तो योग्य असेल का, मला ते योग्य करिअर किंवा योग्य रस्ता, योग्य मार्ग चूज करण्यासाठी मला मदत कर. आणि त्याला पहिल्या ह्याच्यात टेन्शन आलेलं आहे, बर्डन आले त्याला योग्य डिसिजन घेण्याचं. आणि मग इन दी नेक्स्ट 2 स्टांजाज इन द स्पीकर प्रेज टू गॉड टू गेट हेल्प फ्रॉम हिम अँड रिक्वेस्ट हिम टू शो द राईट पॅथ. आणि मग नंतरच्या 2 स्टांजांमध्ये तो स्पीकर गॉडला हेल्प करायला सांगतोय, मला योग्य मार्ग दाखवण्यासाठी, योग्य मार्ग चूज करण्यासाठी. In the last stanza, the teenager promises to cherish the teenage years spent under the guidance of Almighty God. ओके, नंतर त्यांनी प्रॉमिससुद्धा केलेलं आहे की ही जी वर्ष आहेत तो फुकट घालवणार नाही आहे. दीज आर दी स्पेशल फीचर्स ऑफ द पोएम. आणि नंतर फेवरेट लाईन्स लिहायच्यात तुमच्या, माय फेवरेट लाईन्स आर करून. आणि नंतर ओवरऑल आय लाईक दी पोएम फॉर इट्स मेसेज विथ विच आय कॅन रिलेट व्हेरी वेल. आता तुम्हीसुद्धा टीनेजर आहात आणि तुम्हाला माहिती आहे की ह्या इयरमध्ये काय काय बर्डन आहेत तुमच्यावरती. तुम्हाला स्टडी करायचं आहे, तुम्हाला तुमचं करिअर चूज करायचं आहे याच्यानंतर. सो तुम्ही ह्या पोएमशी खूप रिलेट करू शकता. सो तुम्हाला जर ॲप्रिसिएशन आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि तुम्ही मस्त एक्झाममध्ये गुड मार्क्स स्कोअर करून या. अशा पद्धतीने ॲप्रिसिएशन लिहा पोएमचं. पोएम आधी समजून घ्या, त्याच्यात काय मेसेज आहे तो स्वतःच्या मनाने लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि राईम स्कीम लक्षात ठेवायला मात्र विसरू नका. राईम स्कीम, त्याच्यानंतर ती पोएम कोणी लिहिली आहे, त्याचे पोएट काय आहेत हे लक्षात ठेवायला विसरू नका. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच कोणकोणते आहेत. आणि मग बाकी तुम्ही हुशारच आहात. ओके, सो बेस्ट ऑफ लक गाईज.